मित्रांनो, महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपली आजची स्टोरी बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील घुमरा गावामधून आहे, जिथे वहिनीने भावाला आपल्यासमोर कानपाडी मारली म्हणून चिडून दिराने वहिनीचा खून केल्याची घटना घडली. मित्रांनो, बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील घुमरा पारगाव हे एक छोटंसं गाव आहे. या गावातील राजेंद्र आश्रुबा सरोदे वय 59 यांची कन्या सीमा हिचा विवाह जामखेड तालुक्यातील साकत येथील अरुण घोडेस्वार यांचा मोठा मुलगा बाळू घोडेस्वार यांच्याशी 15 वर्षापूर्वी झाला होता. अरुण घोडेस्वार यांना 2 मुले बाळू आणि अतुल. लोकांच्या शेतावर मिळतील ती कामे करायची. दिवसभर शेतात मोलमजुरी करून मिळणाऱ्या कमाईवर त्यांचे कुटुंब चालत होते. भरपूर काम, त्या मानाने कमाई कमी असल्याने ओढाताण रोजचीच होती. थकलेल्या शरीराला थोडा विसावा म्हणून कष्टकरी नेहमीच दारूला जवळ करतात आणि बघता बघता दारूच्या आहारी जातात. असेच काही या दोन्ही भावांचे झाले. दोघांनाही दारूचे व्यसन मोठ्या प्रमाणात जडले होते. त्यामुळे दिवसभर काम करून मिळवलेले सगळे पैसे ते दारूवर उडवत असायचे. त्यामुळे घर संसाराचा गाडा ओढणाऱ्या गृहिणीला बिगर पैशाचे संसार करणे किती कठीण जात असेल हे तिलाच माहीत. बाळू आणि सीमा यांना दीक्षा नावाची 13 वर्षाची मोठी मुलगी आहे. बाळूचं तर संसाराकडे पूर्ण दुर्लक्ष होतं, पण त्याचा धाकटा भाऊ अतुल हाही बाळूच्या ग्लासला ग्लास लावून दारू पित असे. त्यामुळे दोघांचंही दररोज संध्याकाळी दारू पिण्याचा एकमात्र कार्यक्रम होता आणि त्यांच्या दारूच्या व्यसनापायी घरच्यांची चांगलीच ओढाताण होत होती. घरात भाजीपाला, धान्य व किराणा नसल्यामुळे नेहमीच उपासमार होत होती. बाळूच्या अशा वागण्यामुळे त्याची बायको सीमा चांगलीच वैतागली होती. त्यामुळे त्यांच्यात सारखी वादावादी होत होती. त्यात तो सीमाला शिवीगाळ व मारहाण मोठ्या प्रमाणात करत होता. सीमाचा होणारा छळ तिने आपले वडील राजेंद्र सरोदे यांना वेळोवेळी कळवला होता, पण त्यांची ही परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते तिला बोलत होते, तुला सहन होतंय तोवर बघ, नाहीतर इकडे निघून ये. नवरा बेजबाबदार वागला तरी आपल्याला तसे वागून चालणार नाही, अशी समजूत सीमाने स्वतःच्या मनाची घातली. मुलगी दीक्षा ही 13 वर्षाची झाली आहे. त्यामुळे संसारासाठी कुठेतरी तडजोड होणे गरजेचे होते. पण नवरा आणि दीर रोजच दारू पिऊन सगळे पैसे उडवत होते. यात सीमा आणि मुलगी दीक्षाची उपासमार व घुसमट होत होती. रविवार दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळची वेळ झाली तरीही बाळूचा पत्ता नव्हता. रात्रीचा स्वयंपाक करायचा होता, पण घरात काहीच नसल्याने रागाने वैतागलेली सीमा आपल्या मुलीला घेऊन बाळूच्या शोधात घराबाहेर पडली. इकडे तिकडे बघत बघत त्या शाळेजवळ येऊन पोचल्या. त्या ठिकाणी बाळू हा त्याचा भाऊ अतुलसोबत दारू पीत बसला होता. त्यांना पाहून सीमा त्यांच्यावर ओरडू लागली व बाळूच्या खिशात हात घालून 400 रुपये काढून घेत, घरी खायला नाही आणि तुम्हाला दारूचं पडलं आहे असे बोलून रागात तिने आपला नवरा बाळूला कानपाडी मारली आणि घराकडे निघून गेली. आपल्या भावाला स्वतःसमोर वहिनीने मारले याने अतुलला सीमाचा भयंकर राग आला. तो सीमाच्या मागे मागे घरी पोचला आणि मागचा पुढचा कसलाच विचार न करता त्याने घरातील लाकडी दांडके सीमाच्या डोक्यात 2दा घातले. त्या माराने सीमा जमिनीवर कोसळली. हे पाहून शेजारी उभी असलेली दीक्षा घाबरून गेली आणि मोठमोठ्याने ओरडू लागली. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून जवळपासचे लोक जमा झाली. त्या सगळ्यांनी मिळून सीमाला जखमी अवस्थेत सहारा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर उपचार चालू होते, पण ती बेशुद्ध होती. दरम्यान दीक्षाने तिचे आजोबा राजेंद्र सरोदे यांना फोन लावला व आपल्या आईला काकाकडून मारहाण झाल्याचे सांगितले. निरोप मिळताच काही तासातच
सीमाचे वडील राजेंद्र सरोदे जामखेडमध्ये सहारा हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांची विचारपूस केली तेव्हा सीमा यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना सांगितले व त्यांना नगरला मोठ्या दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. पण राजेंद्र यांची परिस्थिती नसल्याने सीमाला पुढील उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी सीमाची तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. घटनेची माहिती जामखेड पोलीस ठाण्यात मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. पोलीस निरीक्षक पाटील यांनी खबर मिळताच कर्जत विभागाचे DYSP विवेकानंद वाखुरे यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वेगवेगळी पथके करून काही जणांना दोघा आरोपींच्या मागावर पाठवले. काही जणांनी मयताचा पंचनामा करायला सुरुवात केली. मयत सीमाचे वडील राजेंद्र सरोदे यांची रीतसर फिर्याद घेऊन सीमाचा पती बाळू घोडेस्वार, धीर अतुल अरुण घोडेस्वार यांच्याविरुद्ध कलम 302-34 अन्वये जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आपल्याविरुद्ध पोलीस ठाण्यात केस झाल्याचे तसेच सीमा मयत झाल्याचे कळल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत पळून जाण्याच्या विचारात असलेला बाळू व अतुल यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर चौकशी केल्यावर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून तपासातील पोलीस यांना मानाचा सलाम. जय हिंद.